शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या शेतामध्ये एक विहीर आहे। या विहिरीची नोंद माझ्या सातबाऱ्यावरती झालेली नाही आहे आणि त्यासाठीच मी तलाट्याकडे एक 100 रुपयाचा बॉन्ड पेपर घेऊन गेलो आणि ॲफिडेविट करून घेतलं। परंतु तलाट्यांनी मला असं सांगितलं की आता विहिरीची नोंद करण्यासाठी तुम्हाला कोणतेही ॲफिडेविट किंवा बॉन्ड देण्याची गरज नाही। तुमच्या विहिरीची नोंद तुम्ही डायरेक्ट सातबाऱ्यावरती करू शकता आणि ती कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच आपली ही रील शेअर जरूर करा। विहिरीची नोंद सातबाऱ्यावरती करणे याची सोपी पद्धत म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या शेतीची पीक पाहणी करता आणि पीक पाहणी करताना तुम्ही सिंचन पद्धती म्हणून तुमच्या विहिरीची नोंद करता, म्हणजेच इनडायरेक्टली याचा अर्थ असा आहे की तुमच्या विहिरीची नोंद आता सातबाऱ्यावरती होणार आहे। कंटिन्यू तुम्ही 2-3 वर्ष जर असं केलं तर ऑटोमॅटिक परमनंटली तुमच्या विहिरीची नोंद तुमच्या सातबाऱ्यावरती झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि यासाठी तुम्हाला अशी वेगळी विहिरीची नोंद करण्याची गरज सुद्धा नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।